गांधी पार्क येथील सांगली बँकेजवळील कचराकोंडी कायमस्वरूपी बंद. महापौर सय्यद इक्बाल यांचा पुढाकार. परिसराचे सुशोभीकरण. प्रतिनिधी रमेश मुलगे. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026 मोहिमेला गती देत परभणी महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 8 मधील गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील दीर्घकाळापासूनची मोठी कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करून त्या ठिकाणचे सुशोभीकरण केले. महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शहर समन्वयक सुराब खान, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, न्यायरत्न घुगे तसेच स्थानिक व्यापारी, गांधी पार्क परिसरातील रहिवासी प्रकाश बारबिंड शहाणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. सांगली बँकेजवळ दीर्घकाळापासूनची कचराकुंडी हटवल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी ठेवण्यासाठी महानगरपालिकेने उचललेल्या या पावलाचं नागरिकांनी स्वागत केले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये परभणी शहराने उल्लेखनीय कामगिरी करावी यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून कचरा योग्य ठिकाणी टाकावा, महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच स्वच्छ करण्यात आलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. बाजारपेठेतील कचराकुंडी बंद करण्यात आल्याचे व्यापारी आणि नागरिकांनी यापुढे या ठिकाणी कचरा टाकू नये. घरगुती आणि व्यावसायिक कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडी टाकावा असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं आहे.